विद्यार्थी मित्रो, आपण पाहतोय बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हा विषय सक्तीचा आहे आणि या विषयावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे असणार आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रहो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र यामध्ये 4 घटक आपण पाहणार आहोत: पैसा, चलन विस्तार, व्यापार चक्रे आणि सार्वजनिक आयव्यय। या 4 टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे असणार आहेत याचा मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला पाहूया व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत। पहिला घटक पैसा। क्वेश्चन 1, सर्वसामान्यपणे खालीलपैकी पैशाचे साधन कोणते आहेत? तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी 4 दिलेले आहेत। विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्यसंचय हे तिन्ही पैशाची साधने आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी पैशाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? विनिमयता, रोखता, वाहकता ही सर्व पैशाची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळे उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 3, पैशामध्ये किती टक्के रोखता असते? तर पैशामध्ये 100% रोखता असते आणि म्हणून उत्तर आहे ए 100%। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी पैशाचे प्राथमिक कार्य कोणते? पैशाचे अनेक प्रकारचे कार्य आहेत: प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि इतर कार्य। त्यापैकी आपल्याला प्राथमिक कार्य त्या विचारलेले आहे। मूल्यसंचयन हे दुय्यम आहे, विनिमय माध्यम हे प्राथमिक कार्य आहे, मूल्य संक्रमण हे दुय्यम आहे आणि पतन निर्मितीचा आधार हे इतर कार्यामध्ये आहे। म्हणजेच आपल्याला विनिमय माध्यम हे पैशाचे प्राथमिक कार्य म्हणून सांगता येईल। उत्तर आहे बी, विनिमय माध्यम। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी पैशाचे दुय्यम कार्य कोणते आहेत? आता तुम्हाला दुय्यम कार्य विचारले। मूल्यमापन, विनिमय माध्यम हे प्राथमिक आहे आणि मूल्य संक्रमण हे दुय्यम आहे आणि पतनिर्मितीचा आधार हे इतर कार्यामध्ये मोडतं आणि म्हणून उत्तर आहे दुय्यम कार्य हे मूल्य संक्रमण म्हणजे सी। प्रश्न क्रमांक 6, मूल्यमापन हे पैशाचे कोणते कार्य आहे? आता विरुद्ध प्रश्न तुम्हाला विचारला आहे, तर मूल्यमापन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे आणि म्हणून उत्तर आहे ए, प्राथमिक। प्रश्न क्रमांक 7, मूल्यसंचयन हे पैशाचे कोणते कार्य आहे? पुन्हा तुम्हाला विरुद्ध बाजूने प्रश्न विचारलेला आहे की मूल्यसंचयन हे कोणते कार्य आहे? तर मूल्यसंचयन हे दुय्यम कार्य म्हणून सांगता येईल आणि म्हणून उत्तर आहे बी, दुय्यम। प्रश्न क्रमांक 8, पैसा म्हणजे पैशाची कार्य करणारी वस्तू। ही पैशाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने केलेली आहे? तर ही व्याख्या केली F.A. वॉकर यांनी आणि म्हणून उत्तर आहे सी। प्रश्न क्रमांक 9, पैशाच्या मागणीच्या सनातन दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी काय म्हणून केली जाते? सनातन दृष्टिकोन। तर सनातन दृष्टिकोनातून आपल्याला असं सांगता येईल की पैशाची मागणी काय म्हणून केली जाते? तर पैशाचा वापर, मागणी ही विनिमयाचे माध्यम म्हणून केली जाते आणि म्हणून उत्तर आहे सी। आपण खरेदी विक्री करत असताना पैशाची निश्चितपणे मागणी करतो, म्हणजे पैसे एकतर देतो किंवा घेतो, म्हणजेच काय करतो आपण वस्तूच्या बदल्यात पैशाचे माध्यम म्हणून वापर करतो, त्याला विनिमय माध्यम असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 10, केन्सच्या पैशाच्या मागणीच्या दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी कोणत्या कार्यासाठी केली जाते? तर मूल्यसंचयन यासाठी पैशाची मागणी केली जाते असं अर्थतज्ञ केन्सचं मत आहे आणि म्हणून उत्तर आहे ए, मूल्यसंचयन। प्रश्न क्रमांक 11, केन्सच्या मते रोख्यांच्या किमती आणि व्याजदर यामध्ये कोणता संबंध आहे? तर निश्चितपणे केन्सच्या मते रोख्याची किंमत आणि व्याजदर यामध्ये व्यस्त संबंध आहे, सी। प्रश्न क्रमांक 12, केन्सच्या मते व्यवहार हेतूसाठी केली जाणारी पैशाची मागणी ही
कशावर अवलंबून असते? तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल ती उत्पन्नावर अवलंबून असते आणि म्हणून उत्तर आहे बी, उत्पन्नावर. प्रश्न क्रमांक 13. केन्सच्या मते सट्टेबाजी हेतूसाठी केली जाणारी पैशाची मागणी ही कशावर अवलंबून असते? तर निश्चितपणे पैशाची मागणी ही व्याजदरावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 14. भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच मध्यवर्ती बँक, या बँकेची स्थापना किती साली करण्यात आलेली आहे? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली करण्यात आलेली आहे आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या बँकेचे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण असते? तुम्हाला 4 बँकांचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यापैकी आपल्याला असं सांगता येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच मध्यवर्ती बँकेचे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण असते आणि म्हणून उत्तर आहे बी, मध्यवर्ती बँक. प्रश्न क्रमांक 16. रोख पैशाच्या स्वरूपात व्यापारी बँकांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना कोणत्या ठेवी म्हणतात? तर त्याला आपण प्राथमिक ठेवी असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे ए, प्राथमिक ठेवी. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती गुणात्मक पतनियंत्रणाची साधने आहेत? पहा, पतनियंत्रणाची संख्यात्मक आणि गुणात्मक अशी 2 साधने आहेत. यापैकी तुम्हाला या ठिकाणी गुणात्मक पतनियंत्रणाची साधने विचारलेली आहेत आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की गुणात्मक पतनियंत्रणाची साधने म्हणजेच नियंत्रित पतवाटप होय, सी. प्रश्न क्रमांक 18. पैशाच्या मूल्याचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत? घाऊक मूल्य, किरकोळ मूल्य, निरपेक्ष मूल्य. हो, ही तिन्ही पैशाचे जे मूल्य आहे त्याचे प्रकार आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19. प्राध्यापक फिशर यांनी चलन संख्यामान सिद्धांत कोणत्या वर्षी मांडलेला होता? तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल 1911 मध्ये प्राध्यापक फिशर यांनी चलन संख्यामान सिद्धांत मांडलेला होता आणि म्हणून उत्तर आहे ए, 1911. प्रश्न क्रमांक 20. पैशाचा पुरवठा दुप्पट झाल्यास किंमत पातळी निमपट होते, दुप्पट होते, तिप्पट होते का स्थिर राहते? तर निश्चितपणे दुप्पट होते म्हणजे उत्तर आहे बी, दुप्पट. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या टॉपिकवर म्हणजे चलन विस्तारावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 21. चलन विस्तार ही अशी अवस्था आहे की ज्यामध्ये पैशाच्या मूल्यात काय होते? घट होते, वाढ होते का स्थिर राहते? तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की चलन विस्तार ही अशी अवस्था आहे की ज्यामध्ये पैशाच्या मूल्यात ही घट होत असते आणि म्हणून उत्तर आहे ए, घट. प्रश्न क्रमांक 22. चलन विस्तार ही अशी अवस्था आहे की ज्यामध्ये किंमत पातळीत घट होते, वाढ होते का स्थिर राहते? तर किंमत पातळीत वाढ होते. प्रश्न क्रमांक 23. सार्वजनिक खर्चात किंवा सरकारी खर्चात मोठी वाढ झाल्यास अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवा यांच्या मागणीत मोठी वाढ होते, घट होते का स्थिर राहतात? तर आपल्याला सांगता येईल की यामध्ये वाढ होते, बी. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्वस्त पैशाचे धोरण अंगीकारले जाते तेव्हा व्यापारी बँकांकडून कोणत्या प्रमाणात पतविस्तार केला जातो? अधिक, कमी का स्थिर? तर अधिक प्रमाणात पतविस्तार केला जातो आणि म्हणून उत्तर आहे ए, अधिक. प्रश्न क्रमांक 25. औद्योगिक कलामुळे म्हणजे संप, टाळेबंदी हे सगळे औद्योगिक कलह झाले. या औद्योगिक कलहामुळे कशाला चालना मिळते? तर किंमत वाढीस चालना मिळते आणि म्हणून उत्तर आहे ए, किंमत वाढ. कारण औद्योगिक कलह झाला की उत्पादन थांबतं, उत्पादन थांबलं की बाजारपेठेमध्ये मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणार नाही आणि मागणीच्या प्रमाणात पुरवठा नाही झाला की किंमत वाढ होते आणि म्हणून औद्योगिक कलहामुळे किंमत वाढीस चालना मिळते. प्रश्न क्रमांक 26. अतिचलन विस्तार पैशाच्या मूल्यात लक्षणीय वाढ करते.
अतिचलन विस्तार, जास्त 100 रुपयाच्या ऐवजी 1000. चलन विस्तार झाला की पैशाच्या मूल्यामध्ये काय होते? वाढ होते. प्रश्न क्रमांक 27. पगारी नोकर वर्गाच्या राहणीमानावर चलन विस्ताराचा कसा परिणाम होतो? तर खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. चांगला, वाईट, होत नाही किंवा वरील पैकी एकही नाही. तर वाईट परिणाम होतो आणि म्हणून उत्तर आहे बी, वाईट. प्रश्न क्रमांक 28. चलन विस्ताराच्या काळात कंपनीच्या भागामध्ये म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना काय होतो? फायदा होतो, तोटा होतो, नुकसान होते का फायदा तोटा काहीच होत नाहीये? तर आपल्याला म्हणता येईल की चलन विस्ताराच्या काळात कंपनीच्या भागामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना निश्चितच फायदा होतो, ए. प्रश्न क्रमांक 29. कामगारांच्या वेतनातील वाढ हे कोणत्या चलन विस्ताराचे एक कारण आहे? तर खर्च दबाव निर्मित चलन विस्ताराचे हे एक कारण आहे आणि म्हणून उत्तर आहे बी, खर्च दाब निर्मित. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणते चलन विस्ताराच्या नियंत्रणासाठी उपाय आहेत? चलन विस्तारावर जे नियंत्रण ठेवलं जातं त्या नियंत्रणासाठी उपाय तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी चलनविषयक उपाय म्हणजे मॉनिटरी मेजर्स, राजकोषीय उपाय म्हणजे फिस्कल मेजर्स आणि किंमत नियंत्रण प्राइस कंट्रोल हे तिन्ही उपाय आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 31. चलन विस्ताराच्या नियंत्रणासाठी जे चलनविषयक उपाय मॉनिटरी मेजर्स आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या उपायांचा समावेश होऊ शकतो? बँक दर म्हणजे बँक रेट, खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स आणि राखीव निधीतील बदल या तिन्ही उपायाचा समावेश होतो आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 32. चलन विस्ताराच्या नियंत्रणासाठी जे राजकोषीय उपाय फिस्कल मेजर्स आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या उपायांचा समावेश होतो? त्यामध्ये कर म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, सार्वजनिक खर्च पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक कर्ज उभारणी म्हणजे पब्लिक डेब्ट या तिन्ही उपायांचा समावेश होतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 33. मंदीयुक्त चलनवाढ खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होत असते? तर अनुत्पादक खर्चात वाढ होते, उत्पादनात वाढ न होणे, रोजगारात वाढ न होणे या तिन्ही कारणामुळे मंदीयुक्त चलनवाढ होत असते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. आता प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजेच व्यापार चक्रे या टॉपिकवरील. प्रश्न क्रमांक 34. व्यापार चक्र अर्थव्यवस्थेच्या कोणकोणत्या क्षेत्रांना व्यापून टाकते? तर व्यापार चक्र हे अर्थव्यवस्थेच्या उद्योग, व्यापार, शेती या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकतं. सरकारी, खाजगी, सार्वजनिक या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकतं आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 35. व्यापार चक्राच्या अवस्थामध्ये किंमत पातळी व रोजगार पातळी कोणत्या दिशेने बदलतात? तर एकाच दिशेने बदलतात आणि म्हणून उत्तर आहे ए, एकाच. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या व्यापार चक्राच्या अवस्था आहेत? व्यापार चक्राच्या अवस्था तुम्हाला खालीलपैकी दिलेल्या आहेत. पुनरुज्जीवन, तेजी, मंदी, हो हे तिन्ही व्यापार चक्राच्या अवस्था आहेत आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 37. व्यापार चक्राच्या विस्तार अवस्थेत रोजगार पातळीत काय होते? घट, वाढ होते का स्थिर राहते? तर व्यापार चक्राच्या विस्तार अवस्थेत रोजगार पातळीत वाढ होत असते आणि म्हणून उत्तर आहे बी, वाढ. प्रश्न क्रमांक 38. मंदीकडून तेजीकडे होणारे बदल हे कसे असतात? तर ते सावकाश असतात, ते जलद गतीने होत नाही. ज्यावेळेस मंदी येते 1991ला जागतिक महामंदी आली त्यानंतर तेजीकडे जाण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो आणि म्हणून तो बदल हा सावकाश होत असतो आणि म्हणून बी म्हणतो सावकाश. प्रश्न क्रमांक 39. अर्थव्यवस्थेत आर्थिक क्रियांमध्ये सार्वत्रिक घटीची परिस्थिती निर्माण झाली की अपसरणाचे रूपांतर कशामध्ये होते?
तर मंदीमध्ये होत असते आणि म्हणून उत्तर आहे ए मंदी. प्रश्न क्रमांक 40. मंदीच्या काळात सर्वत्र वातावरण कसे असते? निराशाजनक, अनिश्चित, आशावादी का फक्त निराशाजनक आणि अनिश्चित? हो, मंदीच्या काळात सर्वत्र वातावरण हे निराशाजनक पण असते आणि अनिश्चित पण सुद्धा असते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील ए आणि बी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पाहणार आहोत सार्वजनिक अयव्यय या टॉपिकवरील. प्रश्न क्रमांक 41. सार्वजनिक अयव्ययामध्ये कोणाच्या कार्यव्यवहाराचा अभ्यास केला जातो? व्यक्ती, संस्था, सरकार का निगम? निगम म्हणजेच कंपन्या, सरकारचा, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सरकारचा सार्वजनिक अवयवामध्ये अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 42. सार्वजनिक अयव्ययाच्या व्याप्तीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? सार्वजनिक उत्पन्नाचा समावेश होतो, सार्वजनिक खर्चाचा होतो, वित्तीय नियंत्रणाचा होतो, म्हणजेच चलनविषयक धोरणाचा होत नाही आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 43. सार्वजनिक अयव्ययामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो? सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च, वित्तीय नियंत्रण, वित्तीय प्रशासन या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 44. कराचे स्वरूप कसे असते? आपण जो कर भरतो, डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट टॅक्सेस, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, या कराचे स्वरूप कसे असतात? बेकायदेशीर असतात का? नाही, ते कायदेशीर असतात. दंडात्मक असतात का? नाही, तुम्ही जर भरले नाही तर दंड. ऐच्छिक, तुमच्या मनावर आहे का? नाही, तर ते कसे आहे? कायद्याने ते सक्तीचे केलेले आहे. 1961चा जो काही इन्कम टॅक्स ॲक्ट आहे ना, त्यामध्ये प्रामुख्याने कर कसे भरायचे या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि म्हणून कराचे स्वरूप हे सक्तीचे असते. उत्तर आहे ए सक्तीचे. प्रश्न क्रमांक 45. जेव्हा सर्व करदात्यांना समान दराने म्हणजेच एकाच दराने आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला काय म्हणतात? त्या कराला प्रमाणशीर कर, प्रोपोर्शनल टॅक्स असं म्हणतात. ए. प्रश्न क्रमांक 46. ज्या कर पद्धतीमध्ये उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर कराचे दर वाढतात तेव्हा त्या कर पद्धतीस काय म्हणतात? त्याला म्हणतात प्रगतशील कर, प्रोग्रेसिव्ह टॅक्स. बी. प्रश्न क्रमांक 47. ज्या कर पद्धतीत उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबरच कराचे दर कमी होत असतात, मगाच्या प्रश्नाच्या विरुद्ध प्रश्न आहे हा, तेव्हा त्या करास काय म्हणतात? प्रतिगामी कर, रिग्रेसिव्ह टॅक्स. म्हणजेच प्रगतशील कराच्या बरोबर विरुद्ध प्रतिगामी कर, प्रोग्रेसिव्ह टॅक्सच्या विरुद्ध रिग्रेसिव्ह टॅक्स. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी, प्रतिगामी कर. प्रश्न क्रमांक 48. ज्या कर पद्धतीत पुरोगामी कर आणि समप्रमाण कर यांचे एकत्रीकरण असते अशा करास काय म्हणतात? अशा करास प्रमाणशीर कर, प्रगतशील कर किंवा प्रतिगामी कर म्हणत नाहीत, तर त्याला ऱ्हासमान क्रमवर्धी कर, डिग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं आणि म्हणून उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 49. भारतात आर्थिक वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेपासून होते? भारतातील ज्या व्यवसाय संस्था आहेत त्या सर्व व्यवसाय संस्थांना त्या आर्थिक वर्ष जे आहे ते नेहमीच 1 एप्रिल ते 31 मार्च अशा प्रकारे असतं आणि म्हणून 1 एप्रिलला सुरू होणारं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असल्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की कर आकारणी हे 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान होते, म्हणजेच आर्थिक वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलला होते, म्हणून उत्तर आहे सी, 1 एप्रिल. प्रश्न क्रमांक 50. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज हे कशा प्रकारचे कर्ज असते? ऐच्छिक असते का? सक्तीचे असते का? अंतर्गत असते का? नाही, तर ते कसे आहे? परकीय कर्ज आहे.
आणि म्हणून उत्तर आहे सी परकीय. प्रश्न क्रमांक 51. अर्थसंकल्पात सार्वजनिक खर्च हा सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त असतो त्या अर्थसंकल्पाला कोणता अर्थसंकल्प म्हणतात? त्याला आपण म्हणतो तुटीचा अर्थसंकल्प. व्हाईस वर्सा जर असेल, सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जर खर्च कमी असेल तर शिल्लकीचा अर्थसंकल्प असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 52. ज्या खर्चामुळे देशाच्या मालमत्तेत भर पडते अशा खर्चाला कोणता खर्च म्हणतात? मालमत्तेत भर पडते म्हणजे नॅचरली काय होतं, भांडवली स्वरूपाच्या संपत्तीत भर पडते आणि म्हणून अशा खर्चाला भांडवली स्वरूपाचे खर्च म्हणतात. बी. प्रश्न क्रमांक 53. जेव्हा वस्तूच्या किंवा मालाच्या वजन, आकार व मापन विचारात घेऊन कर आकारला जातो तेव्हा त्या करास काय म्हणतात? तर त्या करास विशिष्ट कर किंवा स्पेसिफिक टॅक्स असं म्हणतात. ए. प्रश्न क्रमांक 54. वस्तूच्या किंवा सेवांच्या मूल्यवाढीवर किंमत वाढली टॅक्स जास्त. आकारला जाणारा कर म्हणजे वर्धित मूल्य कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ए. प्रश्न क्रमांक 55. अर्थसंकल्पात सार्वजनिक खर्च हा सार्वजनिक उत्पन्नापेक्षा कमी असतो तेव्हा त्या अर्थसंकल्पाला कोणता अर्थसंकल्प असे म्हणतात? तर शिल्लकीचा अर्थसंकल्प असं म्हणतात, म्हणजेच बी. विद्यार्थी मित्रांनो, पुढील आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजेच कॉस्टिंग स्पेशल जो तुमचा आहे कॉस्टिंग 1. या कॉस्टिंग संबंधातल्या सर्व टॉपिकवरील आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला जर काही कमेंट्स मांडायचे असतील तर ते कमेंट्स माझ्या ईमेलवर जरूर तुम्ही मांडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागात पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन कॉस्टिंग. धन्यवाद.